हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल कुकिंग अँड गार्डनिंग. आजची आपली रेसिपी आहे मेदूवडा रेसिपी. ही पटकन अशी झटपट बनणारी रेसिपी आहे. किमान 5 ते 10 मिनटात पटकन बनून जाते. तर चला आपण पाहूया ह्याचं इन्ग्रेडियंट्स वगैरे. तर हे मी किमान 2 वाटी अशी उडीद डाळ ओव्हरनाईट सोक केलेले आहे. ते आता मी मस्त हे ग्राइंड करणार आहे. तर तुम्ही 4-5 आवर्स सोक करू शकता किंवा ओव्हरनाईटही सोक करू शकता. तर हे मस्त सोक करून घेतलेले, छान धुवून मी आता याला कोर्सली ग्राइंड करणार आहे. म्हणजे थोडेसे दाणे राहायला पाहिजे, एकदमच आपण पेस्ट असं नको करायला. तर म्हणजे ते खायला छान वाटते. तर हे ग्राइंड करून पहा, मस्त असं छान आपल्याला पीठ भेटते. तर मी हे पण असं कोर्सलीच ग्राइंड केलं, एकदमच असं फाईन असं काही केलं नाही आहे. तर आता एकदा पण हे मस्त मोठ्या बाउलमध्ये घेऊन आपल्याला हे आता फेटायचं आहे. तर बघा, एकाच डायरेक्शनमध्ये जसं मी फेटत आहे तसं याला छान फेटून घ्यायचं आहे हाताने, किंवा तुमच्याकडे विस्क असेल तर तुम्ही विस्कने घेऊ शकता, किंवा हातानेच कम्फर्टेबल असेल तर हाताने करून घ्या. असं एका डायरेक्शनमध्ये मस्त याला फेटून घ्या जोपर्यंत असं छान फोम असं रेडी होत नाही, म्हणजे पीठ फुगेल छानपैकी. आणि मग आपण हे कसं टेस्ट करून पाहू शकतो. एका वाटीत पाणी घेऊन काय करायचं, जर हे आपल्याला वाटते की पीठ रेडी आहे तर कसं कळेल की हे पीठ छान असं पाण्यावरती फ्लोट होईल. जर हे समजा तरंगलं असं, तर म्हणजे हे पीठ आपलं रेडी आहे. बघा, मस्त असं तरंगून आलं आहे वाटीच्या वरती, म्हणजे हे पीठ आपलं आता रेडी आहे. तर आता आपण ह्याच्यात आपले आवडीचे साहित्य घालूया. मी 3 मिरची, एकदम अर्धं असं अद्रक आणि एक एकदम बारीक छोटावाला कांदा घेतलेला आहे. सफेद कांदा किंवा लाल कांदा कोणताही चालतो. एकदम बारीकवाला घेतला आहे मी, तर तुम्हाला पाहिजे तुम्ही अवॉइडही करू शकता. आणि मग चवीनुसार मीठ टाकते याच्यात छानपैकी. आणि मग आपण आता हे सगळं मिश्रण स्पूनमधनं छान मिक्स करून एकजीव करून घेऊया. बघा, हे पीठ असं एकदम फुगलं आहे ना, त्याच्यामुळे छान पीठ दिसून येतं आहे. आता आपण काय करायचं आहे, आपल्याला वडे ह्याचे करायचे आहेत. तर काय करायचं, एक चाळणी घेऊन त्याच्यावरती हे असं एक छोटासा गोळा घेऊन टाकायचा, मध्ये एक मस्त होल करून घ्या आणि साईडला तेल जे आपण गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात आपण टाकून देऊया. तर तेल एकदम गरम पाहिजे आपल्याला. हे प्लीज थोडं मेस झालेलं आहे, तर ते प्लीज अवॉइड करा, कारण की आपण काही करायला घेतलं तर हे असं गॅस पूर्ण मेस होऊनच जातं. तर एक चाळणीमध्ये छान आपण एक छोटंसं हाताने गोळा घेऊन त्याच्यावर टाकायचं, एक होल करायचा आणि डायरेक्ट आपण ह्याच्यावर उलटून देऊया. तर हे जर चिटकत नसेल तर काय करायचं, आपली जी चाळणी आहे ना ती आपण पाण्यात थोडंसं वॉश करून घेऊ शकतो. साईडला छोटेसं पाणीचं बाऊल घ्या, जसं तुम्ही दिसत असं तुम्हाला व्हिडिओवरती. तर हे असं थोडं वॉश करून घेऊन मग तुम्ही परत टाकू शकता. तर कधी कधी हे चिपकतात, पण काही प्रॉब्लेम नाही, होऊन जातात. 1-2 तुम्ही केले तर होऊन जातील हे. तर माझे असे 1-2 मिस्टेक झालेले, तुम्हाला दिसेल व्हिडिओवर, कारण की मी पाणी व्यवस्थित लावलं नव्हतं. तर ते बघा, हे असे सुटत नव्हते. तर हे सुटतात, पण ते मग होल नाही राहत. त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी चाळणीला लावून घ्या आणि मग मस्त असे निघून येतात पहा. तर हे सगळे असं तुम्ही मग छान ब्राऊन होऊ देपर्यंत एक साईडने मग आपण पलटी करून घेऊया. मेक शुअर करा की तुमचं तेल छान गरम असायला पाहिजे, नाही तर हे सगळं तेल पिऊन घेईल. तर हॉट तेलमध्येच करा. बघा, माझा मस्त हा मोठा बॅच रेडी होता आणि हा शेवटचा बॅच होता. आता आपण ह्याच्यासोबत हिरवी चटणी पाहून घेऊ. तर ह्याच्यातही मी एक छोटासा कांदा, 3 मिरची, मीडियम स्पायसी मिरची आहेत, अद्रक थोडंसं घेतलं आहे, म्हणजे अर्धा एवढा अद्रक, आणि 1 टेबलस्पून एवढं चणा डाळ आहे ही. आणि चणा डाळ म्हणजे आपली डाळ नाही, जी आपण खाऊ शकतो तशी वेळ डाळ. आणि तुमच्याकडे फ्रेश कोकोनट असेल तर फ्रेश कोकोनट घ्या. मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे, हे पण अर्धी वाटी एवढं कोकोनट आहे. तर हे सगळं मिश्रण तुम्ही एका ग्राइंडरमध्ये घेऊन चवीनुसार मीठ टाका आणि अर्धी वाटी एवढी पाणी टाकून घ्या, कारण की डेसिकेटेड कोकोनट आहे तर ह्याला टाईम लागेल वाटायला, त्याच्यामुळे मी अर्धी वाटी पाणी टाकलं आहे. मिश्रण झालं की मग पटकन गॅसवरती आपण ह्याला फोडणी देऊया, राई आणि हिंगची फोडणी, बस. दुसरं काही नाही टाकलं आहे मी. राई आणि हिंग टाकून छान ह्याला मी चटणी आपण जी ग्राइंडरमध्ये वाटलेली ती टाकून ह्याच्यात करून घेतली आहे. बस एक टेम्परमेंट करायचं आपल्याला, दुसरं काही ह्याच्यात असं फॅन्सी नाही आहे. तशी माझी चटणी आणि मेंदूवडा ही 5 मिनटात रेडी आहे. बघा किती मस्त कलर आला, एकदम छान ब्राउनिश कलर. आणि हिरवी चटणी आहे, आणि मी लाल चटणी केलेली, टोमॅटोची चटणी. आणि एवढे बॅच माझे रेडी झालेले. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा, तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला
आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपीसाठी. आणि प्लीज ही रेसिपी ट्राय करून पहा. थँक्यू.